नमस्कार, मी संकेत गजाननराव गावंडे. बाय प्रोफेशन मी एक फिल्म मेकर, एक प्रोड्युसर, डिरेक्टर, सिंगर, म्युझिक कंपोजर. मागच्या 10 ते 11 वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतो. मी ॲक्चुअली एक बॅकस्टेज आर्टिस्ट काइंड ऑफ. कारण प्रोडक्शनमध्ये खूप शॉर्ट फिल्म्स, 1-2 मूव्हीज, वेब सिरीज यामध्ये काम केलं आहे बॅकस्टेज ॲज अ प्रोड्युसर. पण आज एक अशी वेळ आली आहे माझ्या आयुष्यामध्ये की मला ऑन स्क्रीन यावं लागतंय. आणि ऑन स्क्रीन येण्याचं कारण मजेदार नाही आहे, खूप हेक्टिक कारण आहे, खूप मनाला असं चिरफाड करणारं कारण आहे. त्यामुळे मी आज ऑन स्क्रीन येतोय. एप्रिल मी जास्त काही स्पेशली माझ्याबद्दल सांगणार नाही, कारण आता कंडिशनच तितकी सांगण्यासारखी नाही आहे. आय एम नॉट हॅपी राईट नाव. मी हॅपी नाही आहे माझ्या जीवनामध्ये. एप्रिल महिन्यात काही कारणास्तव मी माझ्या फॅमिली सोबत, माझ्या वाईफ सोबत मी बिझनेस ट्रिपसाठी आउट स्टेशन गेलो, आउट ऑफ कंट्री. कंट्रीचं नाव इंडोनेशिया, सिंगापूर. इथला माझा रूट. आणि तिथनं वापस आल्यावर जे माझं सुरळीत जीवन चाललेलं होतं ते सगळं अस्ताव्यस्त झालं, सगळं अस्ताव्यस्त. म्हणजे लिटरली मी विचार केलाच नव्हता की माझ्यासोबत असं घडेल. ऐकलं होतं, म्हणजे खूप जणांसोबत असं घडू शकतं आणि खूप साऱ्या न्यूजमध्ये ऐकलं होतं, बघितलं होतं, फ्रेंड्स लोकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हजमध्ये अशा गोष्टी खूप साऱ्या ऐकायला आल्या होत्या. पण ही जी गोष्ट मी आता आज तुमच्या समोर मी सादर करतोय, शेअर करतोय, ती खूप म्हणजे माझ्यासोबत घडलेली घटना आहे. आणि ती खरंच मला वाटतं आयुष्यात ही गोष्ट आपल्यासोबत खरंच कोणासोबत नको घडायला, असं मला वाटतं. तर ही कहाणी माझीच आहे, माझ्याशी निगडीत आहे, माझ्या फॅमिलीशी निगडीत आहे. मी बिझनेस ट्रिप करून आल्यावर पुण्यामध्ये जवळपास 10 एप्रिल 11 एप्रिलच्या आसपास मी पुण्यात पाय ठेवला. आणि त्यानंतर म्हणजे लिटरली मला हॅरॅसमेंट चालू झाली माझ्या मोबाईलवर. आता नेमकं काय झालं मी सांगतो. एक चूक माझी, एक चूक म्हणजे खरंच. माझं सुद्धा एज्युकेशन झालंय, मी बी मेकॅनिकल प्लस MBA आहे. पण आयुष्यात खरंच म्हणजे मोबाईल यूज करताना ही चूक माझ्याकडनं घडली. आणि त्यानंतर इतका मोठा माझ्या आयुष्यात ड्रॉबॅक मला झेलावा लागेल असं वाटलं नव्हतं. खरंच म्हणजे लिटरली असं वाटलं नव्हतं. पुण्याला वापस आल्यानंतर, इंडोनेशिया, सिंगापूर इथनं वापस आल्यानंतर लिटरली माझ्यासोबत माझा मोबाईल फ्रॉड म्हणजे हॅक झाला. माझ्यासोबत फ्रॉड व्हायला सुरुवात झाली. अननोन कॉल्स, इराण, इराक, बगदाद, US, इंडोनेशिया, सिंगापूर, इवन बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, इवन इंडिया ऑल्सो. या देशातनं मला फ्रॉड कॉल्स चालू झाले. आणि म्हणजे त्याच्या मागचं कारण म्हणजे मला हे नंतर कळलं. आता फ्रॉड कॉल्स चालू झाले, मी म्हटलं कशाचे, ठीक आहे. म्हणजे लिटरली मी जेव्हा वापस आलो दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजेपासून, 5 ते 5:30 वाजेपासून, म्हणजे त्या दिवशी मी इंडियाला आलो, 5 ते 6 वाजेपासून मला सकाळी फ्रॉड कॉल्स चालू झाले. आणि ते कॉल्स होते लोन्सचे, की मी लोन काढलंय. आणि ठीक आहे, आता लोन तर माझे आहेत, असं नाही आहे की प्रत्येकाचे असतात. इवन म्हणजे मोठमोठ्या लोकांचे सुद्धा लोन्स असतात. आता माझेही आहेत. गाडीचं लोन आहे, इकडचं लोन आहे, बजाज फायनान्स, IDFC फायनान्स. पण लोन इवन हे ऐकलं होतं की चला एखादी EMI बाउन्स झाल्यावर एखादा व्यक्ती आपल्याला कॉल करून सांगतो की तुमची EMI बाउन्स झाली आहे, त्यामागे काही रिझन आहे, ठीक आहे. पण हे जे कॉल्स आहेत हे लिटरली शिवीगाळ करणारे कॉल्स. MCBCच्या शिव्या त्यांनी दिल्या. आणि
मलाच नव्हे तर माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा हे कॉल्स येणं स्टार्ट झालं. मी म्हटलं काहीतरी लोचा आहे बॉस. पुण्यामध्ये असताना 11 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत मी 15 दिवस पुण्यामध्ये काढले. मी फार वर्षानंतर पुण्याला शिफ्ट झालो होतो माझ्या फॅमिलीला घेऊन तिकडे. आणि 15 दिवस तिकडे असे निघाले, रोज कॉल्सवर कॉल्स, हॅरॅसमेंट, पुन्हा MCBCच्या शिव्या, आणि नाही तुम्ही पैसे भरा. आणि लोन्सची जी अमाऊंट होती ती 1000, 1200, 1500 अशा टाईपची अमाऊंट होती. आता ठीक आहे, मला कॉल्स यायला लागले, मी माझा मोबाईल बंद ठेवला. आता मोबाईल बंद झाल्या कारणाने माझे जे पण कॉन्टॅक्ट्स होते त्यावेळेस मी कोणाशीच, माझ्या क्लायंट्स लोकांशी किंवा माझ्या कलिग्स लोकांशी मी कॉन्टॅक्ट करू शकलो नव्हतो. काही इम्पॉर्टंट कॉन्टॅक्ट्स होते ते माझ्या वाईफच्या मोबाईलमध्ये सेव्ह होते, पण जे इम्पॉर्टंट आपले एक रुटीन लागलेलं असतं, आपलं जे कामाचं रुटीन आहे ते संपूर्णपणे डिस्टर्ब झालेलं होतं. माझा मोबाईल बंद. माझा मोबाईल लिटरली मला बंद करावा लागला होता. मोबाईल बंद केल्यानंतर काही कालांतराने एक अशी न्यूज पण मला मिळाली. माझे जे अकाउंट्स आहेत, माझं करंट अकाउंट HDFC बँकमध्ये नागपूरमध्ये, माझं सेव्हिंग अकाउंट आहे HDFC बँक नागपूर. तिथे माझ्या बँक्समध्ये फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन झालेत. आता फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे नॉर्मली मी माझा मोबाईल बंद करून ठेवलेला, पण मध्ये मध्ये मी चालू करायचो काही अपडेटसाठी किंवा एखादा मेसेज कोणाचा येतो. व्हॉट्सअप मी बंद केलं होतं, व्हॉट्सअपला खूप कॉलिंग यायची. टेलिग्राम मी बंद केलं होतं. मग आता कुठलं ॲप उरलं तर मी त्यावेळेस माझ्या फेसबुकला जे रिसेंटली मी जी पोस्ट टाकली होती एप्रिल महिन्यामध्ये की माझा नंबर हॅक झाला आहे आणि माझा मोबाईल पूर्ण क्लोज झाला आहे. माझ्या मोबाईलमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना दिसायच्या त्या हॅकर लोकांना. इथनं सुरुवात झाली. माझे फोटोग्राफ्स त्यांच्याकडे कसे ना कसे पोहोचलेत. आपण आपल्या डिजी लॉकर आणि बाकीच्या सुविधांसाठी जे ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतो, आपले आधार कार्ड, पॅन कार्ड्स आपण जिथे सेव्ह करून ठेवतो, लिटरली तो सगळा डेटा हॅक झाला. आता नॉर्मली म्हणजे इतका विचार केला नव्हता की इतकं सगळं असताना ठीक आहे, म्हणजे चला ठीक आहे, आपल्याला काही इराक, बगदाद जिथून कुठून कॉल येतोय, आपण आपला नंबर बंद ठेवला पण पुढे काही होणार नाही. पण त्याचा फटका इतका बसला माझ्या फॅमिलीला की मला माझा नंबर बंद केल्यानंतर माझ्या वाईफला कॉल येणं चालू झाले. आमचेच फोटो आमच्याच मोबाईलवर ते लोक पाठवायचे, व्हायरल करेंगे और आप लोन फेड दो, आणि अमाऊंट असायच्या 2200, 2500, 1200, 1500. लिटरली म्हणजे असं सांगू इच्छितो की माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिसयूज झालं. आता माझ्यापर्यंत ठीक आहे, पण माझ्या वाईफचे फोटोज ते तिच्याच मोबाईलमध्ये सुद्धा नाही तर तिच्या रिलेटिव्हजमध्ये, आमच्या सगळ्यांच्या रिलेटिव्हजमध्ये, जवळपास माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना ते फोटोज व्हायरल व्हायला लागले. आणि माझ्या वाईफच्या मोबाईलमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, माझ्या मोबाईलमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, तो सगळा डेटा त्यांना कळायचा की मी नेमकं कोणाला कॉल करतोय. नेमकं मी ज्या व्यक्तीला कॉल केला त्याच व्यक्तीला नंतर ते कॉल करायचे की इन्होंने लोन लिया है. आता नॉर्मली लोकांना पण विचार पडला की अरे संकेतला अशी कोणती अवस्था आली संकेतवर, म्हणजे माझ्यावर की लिटरली 1500चं लोन मला घ्यावं लागलं, 2500चं लोन मला घ्यावं लागलं. तर लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण माझा मोबाईल नंबर बंद होता. काही लोकांकडे माझ्या वाईफचे नंबर होते तर तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्या धडधडीत आम्ही असं डिसिजन घेतलं की आम्ही ताबडतोब नागपूरला यायचं. कारण एक असं आहे की नागपूर इज माय होमटाऊन, आणि पुण्याला असताना जे 15 दिवस मी काढले, ती हॅरॅसमेंट माझ्यावर झाली, तर सडनली मी निर्णय घेतला की नागपूरला शिफ्ट व्हायचं. माझे अपकमिंग प्रोजेक्ट्स सगळे डिले झाले, माझे पेंडिंग प्रोजेक्ट्स सगळे डिले झाले, आणि या डिले या प्रकरणामध्ये, आणि नॉर्मली कसं असतं की एक प्रोडक्शन लाईन, एक फिल्म इंडस्ट्री लाईन थोडासा डिले होतच असतो, बिकॉज ही कॉर्पोरेट फील्ड नाही आहे, ही IT इंडस्ट्रीवाली फील्ड नाही आहे. इथे आपल्याला एक टाइम लिमिट असते, पण क्रिएटिव्ह काम कुठेतरी आपण जेव्हा करत असतो तर तेव्हा क्रिएटिव्ह काम करताना कुठेतरी आपल्याला थोडासा डिले येतो. आणि माझ्या या कारणांमुळे, अँड बिकॉज आय एम द प्रोड्युसर, काही अपकमिंग प्रोजेक्ट्स मला रिलीज करायचे होते, माझ्याकडे फंड होता, तर तो सगळा फंड माझा
म्हणजे बँकमधनं ते पैसे कटआउट झाले, माझा फंड मिसयूज झाला. मला कळेन असं झालं की माझा फंड कोण मिसयूज करतंय, कोण काढतंय, काही पैसे येत आहेत, फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, कुठल्या कंपनीनी पैसे टाकले किंवा काय, सगळ्या या गोष्टी त्या झाल्या. मी सायबर क्राईमला सुद्धा कंप्लेंट केली ऑनलाईन. एप्रिलमध्येच पुण्याला असतानाच मी सायबर क्राईमला कंप्लेंट केली. आणि लिटरली सायबर क्राईमला कंप्लेंट मी जी केली, तर आता त्यांचं ते काम करतातच. सायबर क्राईम, इंडियन सायबर क्राईम हेवी डिपार्टमेंट आहे. आणि मी ज्या एरियामध्ये राहतो, मानकापूर झिंगाबे टाकळी एरियामध्ये, तर सायबर क्राईमची कंप्लेंट आपल्याला एक रजिस्टर्ड कंप्लेंट म्हणून मानकापूर एरियामध्ये सुद्धा माझ्या नावाची मी काही कंप्लेंट फाईल केली. म्हणजे एक कंप्लेंट केली मी त्यांना की मला अशा अशा नंबरवरनं कॉल्स येतात आणि ब्ला ब्ला ब्ला. आता इतकं सगळं असताना अकाउंटमधले पैसे जाणं म्हणजे लिटरली भिकारी झालं. खरं सांगायचं झालं तर भिकारी झालं. कारण विचार केला नव्हता की इतकं सगळं होऊन सुद्धा म्हणजे अकाउंटमधले पैसे ॲटलिस्ट सुखरूप राहतील, पण ते राहिले नाही गेले. माझ्या अकाउंटमधनं पैसे गेलेत, माझ्या वाईफच्या अकाउंटमधनं पैसे गेलेत. थँक गॉड माझे मॉम डॅड यातनं वाचले. माझ्या वडिलांच्या अकाउंटला धक्का सुद्धा लागला नाही. पण एक खरी सांगायची परिस्थिती अशी झाली की माझी संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली. अकाउंट्समधले फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन्स, अकाउंट बंद केल्यानंतरची EMI बाउन्सेस, माझा पर्सनली सिबिल स्कोअर कमी झाला. पॅन कार्ड माझं दुसऱ्याकडे त्या हॅकरनी जिकडे तिकडे यूज केलं, त्याचा मिसयूज करून बसलो. तो हॅकरनी पूर्ण तो मिसयूज करून बसला. त्याच्यामुळे माझ्या घरी येणाऱ्या त्या नोटीस आणि या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये माझं मागच्या 3 ते 3.5 महिन्यापासून संपूर्ण फॅमिली माझी डिस्टर्ब झालेली. त्यामध्ये आता माझं पुढचं जनरेशन, माझी बेबी, लिटरली एका लहान बाळाला दुधाची पावडर आणण्यासाठी सुद्धा पैसे याला त्याला मागणं इतपत मागणार हो. हेल्प केली लोकांनी माझी खरंच मनापासून हेल्प केली, रिलेटिव्ह, फ्रेंड्स. पण कसं आहे, एक लिमिट. माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्यांनी माझी हेल्प केली, सपोर्ट केला. पण मार्केटमध्ये माझी एक डिले म्हणून जी इमेज माझी डाऊन झाली, त्यामुळे माझ्या संपूर्ण बिझनेसवर मला पूर्ण म्हणजे फरक पडला. जे इन्व्हेस्टर्स माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ॲक्च्युली पर्टिक्युलरली सगळ्यांचा विश्वास डगमगला की हा माणूस ठीक आहे. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण काही याच्यामध्ये लेट होतो, इव्हेंट्समध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये, पण लिटरली खूप साऱ्या गोष्टी डिले होत गेल्या. अजूनही डिले होत आहेत. माझ्या घरी अजूनही बँकेच्या आणि काही अननोन ॲप्सच्या नोटीस येत आहेत. जे लोन मी स्वतः काढलेले नव्हते, अशा लोकांनी मला त्रास दिलेला आहे. अजूनही तो त्रास मला म्हणजे होतोय. आणि या संपूर्ण प्रकारामुळे माझी संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब झालेली. माझे आजी आजोबा पुण्याला असतात सध्या, ते पुण्याला राहत आहेत. कारण अबाऊ 75 असल्यामुळे हा सगळा प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर घडायला नको असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही त्यांना पुण्याला शिफ्ट केलं. त्यामध्ये आजोबाच आहेत सध्या. पर्टिक्युलर ऍप वगैरे तुम्ही डाउनलोड केली का की ज्यानंतर हा सगळा प्रकार घडला? ग्रॅब टॅक्सी म्हणून एक ॲप आहे, जे मी फॉरेनमध्ये गेल्यावर आपलं जसं इंडियामध्ये ओला उबर चालतं तसं ते मी ॲप डाउनलोड केलं. तिथे ते ॲप डाउनलोड केल्यानंतर कॅब्स वगैरे किंवा त्या सर्व्हिसेस मी तिथे यूज केल्या. आणि हार्डली मी तिथे 3 ते 4 दिवस होतो फक्त. लिटरली एक टेक्नॉलॉजीचा यूज करावा असं वाटलं आणि त्याला माझं अकाउंट लिंक केलं. आता लिटरली अकाउंट लिंक म्हणजे नंबर लिंक होऊन जातो. आधार कार्ड टाकावं लागतं. कुठल्याही ॲपमध्ये आपल्याला कुठलं काही लिंक करायचं असेल तर आधार कार्ड टाकावं लागतं, आपलं पॅन कार्ड टाकावं लागतं. त्या गोष्टी झाल्यानंतर इतका मोठा म्हणजे टेक्नॉलॉजी असल्यामुळे ते यूज करावं वाटलं. पण त्यानंतर इतके त्याचे मोठे दुष्परिणाम माझ्यासोबत घडतील असं मला
म्हणजे कदाचित अजूनही वाटत नव्हतं, पण हे आता जे घडतंय माझ्यासोबत ते लिटरली इतकं बेकार घडतंय. माझी संपूर्ण माझ्या असं चाललंय की माझी फॅमिली डिस्टर्ब असताना माझी पूर्ण इमेज डाऊन झाली आहे, आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आज ऑन स्क्रीन यायचा प्रयत्न करतोय की कदाचित माझ्यासारखे जे प्रकार कोणासोबत घडत असतील, आय एम अ विक्टम. सायबर सेलचं काय म्हणणं आहे यावर? सायबर सेल त्यांच्या प्रकारे ते काम करतात, आणि मला संपूर्ण विश्वास आहे इंडियन गव्हर्नमेंट आणि सायबर सेलवर की ते त्यांच्या प्रकारे काम करून मला न्याय मिळवून देतील. पण न्याय मिळाल्यानंतर हा जो कालावधी आहे हा तर मला तो फेस करावाच लागेल, कारण आपला त्यांच्याशी व्यवहार असतो. काही इन्व्हेस्टमेंट्स रिटर्न मला द्यायचे होते ते मी देऊ शकलो नाही, काही पेमेंट्स मला करायचे होते ते मी करू शकलो नाही. पेमेंट्स डिले होणं, जी एक आर्थिक दृष्ट्या आमच्या इंडस्ट्रीमध्ये, माझ्या इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, बिकॉज आय एम अ प्रोड्युसर, तर मला त्यामध्ये डिले आल्यामुळे माझी इमेज जी डाऊन झाली, पेमेंट्स डिले झाले, EMI बाउन्स झाले, लोकांनी विश्वास लिटरली म्हणजे लोकांचा विश्वास कमी झाला, घरामध्ये वाद झालेत, कारण सगळ्यांना ही सिच्युएशन नवीन होती. त्यामध्ये माझी एक अशी चूक झाली की मी माझ्या घरच्यांना त्रास नको व्हायला म्हणून सगळं मी स्वतः सहन करत गेलो, कोणाला सांगितलं नाही, खूप लेट सांगितलं, सगळ्यांपासून मी गोष्टी लपवून ठेवल्या, पण त्याचा दुष्परिणाम तर अजून माझ्यावर डबल झालेला आहे. कारण आता ज्या गोष्टी माहीत पडतात माझ्या घरी, त्यांना आता तेच वाटतंय की लिटरली म्हणजे मी सांगायला हवं होतं. तर या सिच्युएशनमध्ये लहान घरी बेबी असताना बायकोला त्रास नको, आईवडिलांना सुखदुःख असतात, वडिलांना किंवा आईला त्रास नको, घर डिस्टर्ब नको व्हायला, त्यामुळे मी घरी सांगितलं नाही. आणि स्वतःवर जेव्हा मी या सगळ्या सिच्युएशनचा मी आता जो सामना करतोय, पण लिटरली लॅक ऑफ नॉलेज असताना आपण जेव्हा या गोष्टींचा सामना करतो तेव्हा त्या गोष्टी रिपीटेड आता माझ्यासोबत घडतायत, आणि लिटरली आता याच गोष्टीचा दुष्परिणाम माझ्यासोबत झालेला आहे की माझी फॅमिली खूप जास्त डिस्टर्ब झाली. फायनान्शियल इश्यूमधून तर येत्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये मी निघून जाईल, पण नाव कमवायला जितका वेळ लागतो ना, ते नाव आता माझं गेलेलं आहे. मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स रिटर्न्स ज्यांना मला द्यायच्या होत्या त्यांच्यापर्यंत मी माझे इन्व्हेस्टमेंट रिटर्न पोहोचू शकत नाही आहे, बिकॉज ऑफ माय फायनान्शियल इश्यूज. कुठेतरी पैसा अडकलेला आहे, तो मिळत नाही आहे, हेल्प मागून मागून कोणाला मागू असं झालंय डोक्यात लिटरली. तुम्हाला तुमचं सगळे अकाउंट ब्लॉक झाले की फक्त एका अकाउंटवर प्रॉब्लेम आले? अटॅक माझ्या एकाच अकाउंटला झाला, पण एका अकाउंटला अटॅक झाल्यानंतर माझे सगळे अकाउंट्स ब्लॉक झाले. म्हणजे मला करावे लागलेत, काही ठिकाणी स्टे आला, काही ठिकाणी मला फ्रीज करावे लागलेत. काही वेळेस मी असा विचार केला की चला आपण नवीन अकाउंट्स काढू. नवीन अकाउंट्स काढल्यानंतर सुद्धा त्यानंतर मला ट्रान्झॅक्शन्स करावेत की नाही करावेत, गुगल पे, फोनपे, पेटीएम सगळं मी बंद केलं. चला आता मी म्हटलं गुगल पे, फोनपे, पेटीएम मी बंद करतो. HDFC माझी बँक बंद झाली, माझं करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट बंद झालं. DBS नावाची एक बँक आहे, इक्विटास बँक आहे, तिथे मी माझे अकाउंट्स काढले. आज त्या बँकेमध्ये माझे पैसे आहेत, पण ते सुद्धा पैसे काही कारणास्तव मी यूज करू शकत नाही आहे. आमच्या फील्डमध्ये काही हेवी ट्रान्झॅक्शन्स होत असतात, ते पण एक मध्ये कारण आलं की हेवी ट्रान्झॅक्शन्समुळे म्हणजे सगळ्याच गोष्टीचा मला सामना करावा लागतोय. बँक असो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो. आता माझा जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड होता, काही लोन्स असतात आपले कन्झ्युमर लोन्स, मी घरी वॉशिंग मशीन घेतली, फ्रीज घेतला किंवा फर्निचर घेतो आपण, तर त्याला जो माझा रजिस्टर्ड नंबर मोबाईल लिंक होता, माझा मोबाईल नंबर बंद असल्या कारणाने मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आला नाही, आणि त्यांनी पण मला सुद्धा कॉन्टॅक्ट केला असेल तर डेफिनेटली तो नंबर बंद आल्या कारणाने मला त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. त्यानंतर पर्टिक्युलरली या सिच्युएशनमध्ये मला एकच होतं की मी हाऊ टू सेटल माय स्ट्रेस, म्हणजे मी कसा मॅनेज करू माझा स्ट्रेस, मला हे सुचत नव्हतं. पण त्या कंडिशनमध्ये मला एकच माहिती होतं की नाही, मी माझ्या फॅमिलीकडे राहतोय, फॅमिलीजवळ राहतोय, आणि फॅमिलीजवळ राहत असताना मी माझी आणि माझी वाईफ
म्हणजे ॲटलिस्ट कुठेतरी सेफ आहेत. या कारणाने म्हणजे मी आज नागपूरला राहतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच सांगायची आहे की आता माझ्याकडे काम नाही आहे. तीच खूप मोठी गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, कारण मार्केटमध्ये इतकी इमेज डाऊन झाली आहे. काही लोक समजून घेणारे असतात, काही नसतात. पण आता पर्टिक्युलर बँकेत तुम्ही गेल्या, म्हणजे एक बँक, दोन बँक, तीन बँक झाल्या, तर आता इंडियन बँकची जी पॉलिसी आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह हे होत आहे की बाबा की आपण कुठं सेफ नाही आहे. म्हणजे तुम्ही आता नंबर जर चेंज केला किंवा दुसरा नंबर घेऊन तुम्ही दुसरा काहीतरी आधार कार्डला अपडेट करून सर्व गोष्टी जर तुम्ही सेव्ह करून जर नवीन अकाउंट चालू करतो बोललात तर ते पण तुम्ही करू शकत नाहीये. म्हणजे हा कुठं सिक्युरिटी नाही, हा तर मला एकदम आश्चर्याचाच धक्का वाटतंय. सिच्युएशन अशी आहे की आता माझा नवीन नंबर मी चेंज केल्यानंतर तो पर्टिक्युलरली आधार नंबरला लिंक करावा की नाही हे सुद्धा मला प्रश्न पडत आहेत. कारण आपला नंबर पर्टिक्युलर आधार कार्डला लिंक असतो, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असतं, आणि आपला जो नंबर आहे जो आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक असतो तो आपल्याला बँकेशी सुद्धा लिंक असतो. तर ही जी चेन आहे, तर या चेनमुळेच मी पूर्ण डिस्ट्रॉय झालोय मागच्या 3 ते 4 महिन्यापासून. आणि मी असं म्हणणार नाही की इंडियन गव्हर्नमेंटने डिजिटलायझेशनचं जे काम केलंय ते चांगलं नाही आहे किंवा वाईट आहे. ऑफकोर्स ते चांगलं आहे, पण खरंच काही इतके वाह्यात लोक आहेत आपल्या इंडियामध्ये सुद्धा किंवा आउट ऑफ इंडिया की या टेक्नॉलॉजीचा ते खूप वाह्यातपणे एकदम वाईट प्रकारे एकदम गैरवापर करतायत आणि ज्याचा विक्टीम मी झालो. आता असं आहे की सपोर्ट आहे लोकांचा, असं नाही आहे की काही लोक मला सपोर्ट करतायत, फ्रेंड्समध्ये पण आहेत, रिलेटिव्हमध्ये पण आहेत. पण कसं आहे की एक्सप्लेन करायला गेलं की काय करू कळत नाही. साधारणतः किती जणांनी त्यावर लोन काढलेलं आहे? ते जो तुमचा जेव्हा ट्रॅक झाला फोन किंवा हॅक झाला त्यानंतर किती जणांनी त्यावर लोन काढलं? नॉर्मली जेव्हा पॅन कार्ड पोर्टलच्या ऑफिसमध्ये मी एन्क्वायरी केली तर माझं पॅन कार्ड जवळपास 50 ते 60 लोकांनी यूज केलं. आणि छोटे मोठे लोन काढून असे 2 ते 3 लाखाचे लोन्स माझ्या अंडरमध्ये म्हणजे माझ्या नावाने काढले गेले. हा इव्हन पैसा काही माझ्या ह्याच्यात यायचा, कधी कधी बँक अकाउंट दुसरे दाखवायचे, दुसऱ्यांचं असायचं, कधी अहमदाबाद गुजरातमध्ये किंवा कधी लखनौ. या सिच्युएशनमध्ये मला एक गोष्ट कळली नाही की माझं पॅन कार्ड आहे, माझं आधार कार्ड आहे, ठीक आहे, माझे फोटोज सुद्धा म्हणजे लाईक आपण जे सेल्फीज काढतो त्या लिटरली मला दिसत आहेत आणि माझ्या नावाचे जे आप संकेत गावंडे को पहचानते हो क्या, इनका नंबर आप दे सकते हो क्या. म्हणजे लिटरली यांना तुम्ही पकडून आणा आमच्याजवळ, हा मुलगा वॉन्टेड आहे, अशा प्रकारच्या म्हणजे लिटरली मेसेजेस माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, माझ्या रिलेटिव्हमध्ये ते यायला लागलेत आणि पोचायला लागलेत. लिटरली इमेज डाऊन होणारच. कारण आपलं एक सुरळीत आयुष्य चालत असताना हा सगळा प्रकार घडल्यानंतर आपली अशी इमेज डाऊन होणं, आणि इमेज एकदा डाऊन झाल्यावर ती परत कमवणं त्यामध्ये खूप वेळ लागतो. सध्या एक तर माझ्याकडे काम नाही आहे, काम मिळत नाही आहे. मार्केटमध्ये अशी गत झाली आहे की माझे ठीक आहे, मी काही प्रोजेक्ट्समध्ये मी डिले झालो होतो, पण या प्रकारामुळे इतका डिले झालो आहे आणि इतकं फ्रस्ट्रेशन आलं आहे की लिटरली काही पॉईंटला तर रात्री झोप न येत असताना सुसाईड सारखे पॉईंट माझ्या डोक्यात आलेत. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तर 10 वेळा ते पॉईंट्स आलेत. पण नाही, म्हटलं नको, आपल्याला म्हणजे जीवन जगायचं आहे. मी कलाकार आहे, आपल्या मागे आपली फॅमिली आहे. आणि लिटरली छोट्या छोट्या कारणांनी मग वाद होणं, घरामध्ये निगेटिव्हिटी पसरणं, आणि एक असंही वाटतं की कदाचित या सगळ्या सिच्युएशनचा जबाबदार मी एकुलता एक व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे आज माझी फॅमिली 3 ते 4 महिन्यापासून डिस्टर्ब आहे. त्याचं क्रेडिट तर मी मलाच देईन, कारण तो एक जो ॲप ग्रॅब टॅक्सी नावाचा जो मी डाउनलोड केला, आणि इव्हन असंही नाही, मी 2-3 लोकांचं सजेशन घेतलं, त्या लोकांची मी नावे इथे सांगणार नाही, माझे फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह मधलेच ते लोक होते, पण
लिटरली त्यांना सुद्धा कुठे माहिती की असा प्रकार माझ्यासोबत घडेल. कदाचित मी माझं बँक अकाउंट तिथे लिंक नको करायला होतं. जे ऑनलाईन पेमेंट्स मी केले माझ्या बँक अकाउंट थ्रू ते नको करायला होते विदेशात गेल्यावर. या व्हिडिओचा माध्यम काय, म्हणजे तुम्ही आता हा एक व्हिडिओ पर्सनली तयार करतात आणि लोकांपर्यंत ते अवेअरनेससाठी करतात, पण तुम्हाला यातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे की हा लोकांपर्यंत हे गोष्टी जातील आणि काहीतरी काय म्हणतात पोलीसवाले म्हणा किंवा बँकवाले याच्यावर काहीतरी खबरदारी घेतील की बाबा असं लोकांचा फ्रॉड झाला नाही पाहिजे बाबा. पर्टिक्युलरली मला 2 गोष्टी सांगायला आवडेल की बँक कर्मचारी आणि आपलं जे महाराष्ट्र पोलीस किंवा इंडियन पोलीस आहे ते त्यांचं काम अत्यंत चांगल्यारीत्या ते पार पाडतातच, नो डाऊट. पण पर्टिक्युलरली मला स्क्रीन समोर यायचं कारण एकच आहे की मी इतका फ्रस्ट्रेटेड सध्या झालोय. काही लोकांना विश्वास बसत नाहीये की माझ्यासोबत हा प्रकार घडलेला आहे. उगाच मी कशाला इंडियन सायबर क्राईमला कंप्लेंट करणार. काही लोकांना लिटरली माझं घर बंगलो आणि माझी जी कंडिशन आहे ती बघून त्यांनाही सुद्धा विचार पडतो की नाही, असं होऊ शकत नाही संकेत सोबत. आणि असं झालं तरी नाही, ठीक आहे तर माझ्या बॅकअपला पैसा आहे असं लोकांना वाटतं, पण तसं नाही आहे. माझ्या फॅमिलीनी, माझ्या वाईफनी, माझ्या वाईफच्या फॅमिलीनी, माझ्या रिलेटिव्हनी, माझ्या फ्रेंड्स लोकांनी मला इतका सपोर्ट केला. कितपत सपोर्ट करणार. मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की अशी गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात घडते आपली इमेज डाऊन होते. आपल्याला प्रत्येकाला फोन करून सांगता येत नाही की माझ्यासोबत फ्रॉड झालाय, मी विक्टिम आहे, मी गुन्हेगार नाही आहे. चुका घडतात माणसाच्या आयुष्यातून, पण मी गुन्हेगार नाही आहे. मला हीच सर्वांपर्यंत गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. माझे रिलेटिव्ह असो, माझे फ्रेंड्स असो, जे माझ्याबद्दल कदाचित निगेटिव्ह विचार करत असतील, तर मला त्यांना एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की तुमचा संकेत हा वाईट नाही आहे आणि गुन्हेगार नाही आहे. त्याच्यासोबत तो स्कॅम झालेला आहे आणि खरंच मला स्कॅम मधून मला लिटरली मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून इतका मोठा हादसा आणि जे हरॅसमेंट माझ्यासोबत जी होते, माझा टाइम वेस्ट होतोय, माझी फॅमिली डिस्टर्ब आहे, आमच्या घरात वाद होत आहेत आणि वादाचं कारण मीच आहे. कारण लिटरली कोणाला आवडेल आपली फॅमिली, आपण 2 टाइम जेवण करतो, दॅट इज ओके. उलट या माध्यमातून बाकीचे लोक अवेअर राहते. बँक्स ज्या आहेत, पर्टिक्युलरली प्रायव्हेट बँक्स किंवा मल्टीनॅशनल बँक्स किंवा इंडियन गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येणाऱ्या बँक्स, त्या सुद्धा सतर्क राहतील की त्यांच्या अकाउंट होल्डर्सला अशा प्रकारचा धोका नको पोचायला. कारण अकाउंट फ्रीज झाल्यानंतर सुद्धा पैसे कटणं म्हणजे काय म्हणावं. आता अकाउंट बंद केल्यानंतर सुद्धा त्यामध्ये लिटरली मायनस मध्ये बॅलन्स गेलाय माझा. आता सगळ्या ठिकाणी आता पैसा पैसा पैसा. आय नो की पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यातले ते पैसाच सॉल्व्ह करू शकतात, पण कितपत लिमिट आहे ना. एक बॅकस्टेज असणारा मी व्यक्ती आज ऑनस्क्रीन येण्याचं कारण एकच आहे की हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचावा. मी ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा ज्यांनी मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यांना वाटतंय की माझ्यासोबत निगेटिव्ह हादसा झालाय आणि मी कुठे काय कोणाला असं म्हणत नाही आहे की तुम्ही मला सपोर्ट करा, ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सतर्क राहा. आणि आपल्या फॅमिलीला खूप मोठा स्ट्रेस येतो या सगळ्या गोष्टींमधनं, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मला ही माझीच फील्ड असल्यामुळे, मीडिया एंटरटेनमेंट माझीच फील्ड असल्यामुळे हा एक मार्ग मिलिंद भाऊ आणि हर्षद भाऊ यांनी मला उपलब्ध करून दिला. त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण त्यांना, ते स्वतः कलाकार आहेत आणि त्यांना माहिती आहे की हा एक माध्यम, हा जर माझा व्हिडिओ व्हायरल झाला तर डेफिनेटली कदाचित मला न्याय लेट मिळेल, पण या सिच्युएशन मधून मी माझं मत, माझ्या पर्सनल फिलिंग्स मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकू. आता बघूयात माझं मत आणि माझं पर्सनल फिलिंग्स मी कितपत शेअर केलंय तुमच्या समोर.
बस मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो की मला खरंच या सिच्युएशन मधून लवकर बाहेर निघायचं आहे. मनापासून मला एक सुंदर, एक सुरळीत असं आयुष्य जगायचं आहे. मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून जे घडतंय माझ्यासोबत, मला माझी फॅमिली ट्रॅकवर आणायची आहे. माझी फॅमिली जी डिस्टर्ब झालेली आहे, सगळ्यांना सुख द्यायचं आहे. बस ही एक शेवटली इच्छा मी या व्हिडिओद्वारे मी सादर करतोय. आणि ज्यांच्या मनात माझ्याबद्दल निगेटिव्हिटी निर्माण झाली आहे ती प्लीज तुम्ही काढून टाका आणि बस मला काही वेळ द्या. कोणाचे फायनान्सेस माझ्यापर्यंत जे अडले असतील ते पण तुम्हाला मिळतील माझ्या थ्रू. काही इन्व्हेस्टमेंट्स रिटर्न्स मला जे द्यायचे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. कारण असं जर मला करायचं असतं तर मी पळून गेलो असतो, मी ऑन स्क्रीन आलो नसतो. शेवटली इच्छा एकच सांगतोय की बस मला या सिच्युएशन मधून लवकर निघायचंय. आणि तुम्ही सगळेजण मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही सगळेजण मला समजून घ्या. आणि तुमच्या आयुष्यात जर असा प्रकार घडत असेल तर डेफिनेटली तो तुम्हाला फेस केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामध्ये आपल्याला कोण उपयोगात पडतं कोण नाही हे सगळं आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये माहिती पडतं. परत एकदा मी हर्षद भाऊ आणि मिलिंद भाऊ स्मार्ट मीडिया सोल्युशन्स यांचा मी आभारी आहे की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि मला स्वतः आता आवडेल की बस माझे हे ज्या फिलिंग्स आहेत, माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत हे लोकांपर्यंत पोहोचावेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.